नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की मानिनी म्हणत असते, नंदिनी बाई तुझी जागा इथेच आहे, जीवापाशी. तू जीवाची समर्थपणे काळजी घेऊ शकते हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असं बोलल्यानंतर नंदिनीला खूप बरं वाटत असतं आणि ती जीवालाही म्हणते, जीवा तू शुद्धीवर आल्या आल्या पहिलं नंदिनीचंच नाव घेतलं आहे. असं बोलून ती म्हणते, आता तुम्ही बोला एकमेकांशी, मी जाते. असं बोलून ती रूमच्या बाहेर जाते. तेव्हा नंदिनी म्हणते, हॅपी बर्थडे जीवा. तेव्हा जीवा म्हणतो थँक्यू. आणि आता कसं वाटते, बरं वाटतंय का तुम्हाला? असं बोलल्यानंतर जीवाला झालेला सगळा प्रकार आठवतो आणि जीवा अस्वस्थ होतो. आणि त्याचा अस्वस्थ झालेला चेहरा बघून नंदिनीला काही कळतच नाही की हा का अस्वस्थ झाला आहे, याला काय होत आहे का, असं नंदिनीच्या मनात विचार येत असतात. आणि नंतर जीवा म्हणतो फार्म हाऊस बोलल्या नंदिनी म्हणते, मला सगळं कळलं आहे, हे सगळं काव्यामुळं झालेलं आहे ना. असं बोलल्यामुळं जीवा अजूनच शॉक होतो की हे सगळं काव्यामुळं झालं आहे असं नंदिनीला वाटतंय. आणि त्याला नक्की काही कळतच नसतं की नंदिनीला नक्की काय वाटत आहे. त्यामुळं तो आता खूपच विचारात गेलेला असतो. आणि इकडे दोघंही जोडीने वटपौर्णिमेची पूजा करत असतात. तेव्हा काव्या म्हणते, मी करू का पूजा? असं बोलल्यानंतर पार्थ म्हणतात, हो करा ना पूजा. आता तुम्ही माझ्यासाठी 7 फेरे मारलेच आहेत ना वडाला, आता काही 14 जन्मासाठी मला मागता काय? असं बोलल्यानंतर काव्या एकदम शॉक होते. आणि पार्थ म्हणत असतो, तुम्ही जेव्हा वडाला फेऱ्या मारत होता माझे विचार ऐकत तेव्हा मीही तुम्हाला 7 जन्म मागितला आहे. असं बोलल्यानंतर काव्या एकदमच शॉक होते. आता काव्य मनातल्या मनात म्हणत असते की मला तुम्ही नवरा म्हणून नकोच होता, पण आता काय, असं सगळं झालेलं असतं. आणि आता पार्थने तर काव्याला आपली बायको म्हणून मान्य केलेलं असतं. आता पुढे काय होणार? काव्यही पार्थला मान्य करणार का की नवरा म्हणून? हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.